नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. या बुलेटिन मध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे चीननं मलेशियात केलेल्या एका फसव्या प्रयोगाची. परदेशात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी चीननं मलेशियात भव्य दिव्य शहर उभारण्याची योजना जाहीर केली. त्यानुसार शहरही उभारलं. मात्र हे शहर आता भूतानचं शहर बनलंय. काय आहे त्यामागचं कारण, चला पाहूयात. मलेशियात चीनचा फसवा प्रयोग. फॉरेस्ट सिटी नव्हे, भूतानचं शहर. चीननं मांडला पैशांचा बाजार. निसर्गरम्य समुद्र किनारा, उंच इमारती, गोल्फ कोर्स, वॉटर पार्क, बार अँड रेस्टॉरंट. कोणालाही भुरळ पडेल असं हे शहर. मात्र इतकं सुंदर शहर असूनही ते ओसाड पडलंय. होय, हे अगदी खरं आहे. या शहराचं नाव आहे फॉरेस्ट सिटी. चीननं मलेशियात हे शहर उभारलं. लोकांना सुंदर शहराचं स्वप्न दाखवलं. मात्र आता हे शहर ओसाड पडलंय. चीन किती फसवा आहे याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे शहर. मलेशियामध्ये पर्यावरणपूरक शहर उभारण्याची चीनची योजना होती. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रकल्पाअंतर्गत 2016 मध्ये चीननं हे शहर वसवलं. कंट्री गार्डन नावाच्या कंपनीला या शहराच्या उभारणीचं कंत्राट देण्यात आलं. या प्रकल्पासाठी $200 अब्ज म्हणजे 16 लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली. फॉरेस्ट सिटी जवळपास 10 लाख लोकांना राहता येईल असा दावा कंपनीनं केला. या कंपनीनं त्या ठिकाणी गोल्फ कोर्स, वॉटर पार्क, ऑफिसेस, बार आणि रेस्टॉरंट देखील बांधले. त्यावेळी चीनमधील मालमत्ता व्यवसाय तेजीत होता. विकासक मध्यम वर्गातील ग्राहकांसाठी देश आणि विदेशात घरांची निर्मिती करण्यासाठी मोठमोठी कर्ज घेत होते. मात्र हळूहळू कंट्री गार्डन कंपनी कर्जाच्या गाळात रुतली आणि हा प्रकल्पही बासनात गुंडाळला गेला. आता 8 वर्षांनंतर हे शहर एखाद्या जुन्या वास्तूच्या अवशेषांसारखं उभं आहे. या संपूर्ण प्रकल्पापैकी केवळ 15% भागाचं बांधकामच पूर्ण झालंय. तर संपूर्ण प्रकल्पापैकी केवळ 1% भागाचाच ताबा ग्राहकांना देण्यात आलाय. फॉरेस्ट सिटी हे शहर जोहोर बहरू शहरापासून लांब असलेल्या बेटांवर वसवण्यात आलंय. मात्र इथं ना भाडेकरू उरलेत ना घरमालक. त्यामुळे या सिटीला आता घोस्ट सिटी अर्थात भूतानचं शहर असं नाव पडलंय. इथं राहणाऱ्या बहुतांश लोकांनी एकटेपणाला कंटाळून या शहरातून काढता पाय घेतलाय. या सगळ्याला चीनच जबाबदार असल्याचं बोललं जातंय. चीननं आपल्या महत्वाकांक्षेपायी हा प्रकल्प हाती घेतला. लोकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर प्रकल्पातून आपलं अंग काढून घेतलं. विश्वासघातकी चीनवर आता लोकांनी कितपत विश्वास ठेवायचा हाच सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. जपानच्या होक्काइडो प्रांतात एक अतिशय धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या समुद्र किनाऱ्यावर लाखो मासे मृतावस्थेत आढळून आलेत. अचानकपणे इतक्या मोठ्या संख्येनं मासे मृत्युमुखी पडल्यानं शास्त्रज्ञ देखील बुचकळ्यात सापडलेत. जपानमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात हा रिपोर्ट. जपानच्या समुद्रात मृत माशांचा खच. लाखो माशांचा एकाच वेळी मृत्यू. माशांवर विषप्रयोग की नैसर्गिक संकट. दृश्यामध्ये दिसणारा हा जपानच्या होक्काइडो भागातील समुद्र किनारा. इथे अक्षरशः मृत माशांची चादरच पसरली आहे. 1-2 नव्हे तर लाखो मृत मासे समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेत. हे मासे कुणीही खाऊ नयेत अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. कारण या मृत माशांच्या शरीरात विषही असू शकतं. सोशल मीडियात या माशांचा व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय. या घटनेबाबत पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडिओत समुद्राचं पाणी पांढऱ्या रंगाचं झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय. काही संशोधकांनी हा विषप्रयोग असल्याचं म्हटलंय तर काहींनी हे सागरी वॉर असल्याचं म्हटलंय. एखाद्या महाकाय माशानं या छोट्या माशांचा पाठलाग केला असावा. त्यानंतर ऑक्सिजन कमी झाल्यानं आणि प्रचंड थकव्यामुळे हे मासे मृत झाले असावेत असाही एक अंदाज आहे. तुर्तास तरी हे मासे कुणीही नेऊ नयेत किंवा त्यांची विक्री करू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. हे मासे खाल्ल्यास गंभीर आजार होऊ शकतात किंवा जीवही जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. जपानमध्ये अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मृत होण्याची ही पहिलीच घटना नाहीये. 5 वर्षांपूर्वी याच होक्काइडो भागात वक्कानई शहरात
बर्फवृष्टीनंतर शेकडो मासे मृत झाले होते. मात्र या प्रकरणात सध्या तरी कुठलंही नैसर्गिक कारण दिसत नाहीये. असं असलं तरी इतक्या मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच समुद्र किनाऱ्यावर येणं पर्यावरणाच्या दृष्टीनं निश्चितच घातक म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. एखाद्या झाडामुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण झाला तर ते झाड इतरत्र हलवलं जातं. अलीकडे तर घरं सुद्धा एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरित केली जातात. मात्र कॅनडात चक्क साबणाच्या मदतीनं एक घर हलवण्यात आलंय. काय आहे हा सगळा प्रकार? चला पाहूयात. साबणानं हलवली 220 टनांची इमारत. कॅनडातील इंजिनियर्सची कमाल. 200 वर्ष जुनं हॉटेल वाचवण्यात यश. आजवर आपण शेकडो जुन्या वृक्षांचं स्थलांतर करून त्यांचं वृक्षारोपण करण्यात आल्याचं पाहिलंय. आपण घर देखील एका जागेवरून दुसऱ्या जागी नेल्याचं पाहिलंय. मात्र आता हा व्हिडिओ पहा. यात चक्क 200 वर्ष जुनी वास्तू एका जागेवरून दुसरीकडे नेण्यात येते. विशेष म्हणजे यासाठी चक्क साबणाचा वापर करण्यात आलाय. कॅनडातील नोवा स्कॉशियामध्ये हा अनोखा प्रकार घडलाय. तिथं साबणाच्या मदतीनं तब्बल 220 टन वजनाची इमारत दुसरीकडे हलवण्यात आली आहे. कॅनडातल्या हॅलिफॅक्स मधली ही इमारत 1826 मध्ये बांधण्यात आली होती. पुढे या इमारतीचं व्हिक्टोरियन एल्मवूड हॉटेलमध्ये रूपांतर झालं. आता ही जुनी इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रिअल इस्टेट कंपनी गॅलेक्सी प्रॉपर्टीजनं ही इमारत नवीन ठिकाणी हलवण्याची योजना आखली. कंपनीनं ज्या पद्धतीनं ही संपूर्ण इमारत हलवली ते खरोखरच आश्चर्यजनक आहे. एस रस्टन कन्स्ट्रक्शन फर्मच्या टीमनं सुमारे 700 साबणांच्या मदतीनं हे हॉटेल नवीन ठिकाणी हलवलं. इमारत हलवण्यासाठी रोलर्स वापरण्याऐवजी त्यांनी रोलर्सच्या आकाराचे साबण वापरले. हे साबण अतिशय मऊ होते, ज्यामुळे इमारत सरकवण्यास मदत झाली. अशा साबणांच्या मदतीनं ही इमारत 30 फूट लांब हलवण्यात आली. इंजिनियर्सनी ठरवलं तर काहीच अशक्य नाही, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. अमेरिकेच्या हाती लिथियमचं घबाड सापडलंय. अमेरिकेनं दक्षिण कॅलिफोर्नियातील एका विशाल तलावाच्या तळाशी $540 बिलियन किमतीच्या पांढऱ्या सोन्याची खाण शोधली आहे. या खाणीमुळे अमेरिकेच्या श्रीमंतीत आणखीनच भर पडणार आहे. अमेरिकेच्या हाती पांढऱ्या सोन्याची खाण. तलावाच्या तळाशी 18 मिलियन टन लिथियम. अमेरिका होणार आणखी मालामाल. अमेरिकेच्या वैज्ञानिकांना एक मौल्यवान खजिना सापडलाय. त्यांनी दक्षिण कॅलिफोर्नियात एका विशाल तलावाच्या तळाशी $540 बिलियन किमतीच्या पांढऱ्या सोन्याची खाण शोधली आहे. लिथियम, पांढऱ्या रेतीसारखं दिसणारं पांढरं सोनं. अमेरिकेतील सर्वात मोठ्या साल्टन सी या तलावाच्या तळाशी हे पांढरं सोनं सापडलंय. गेल्या अनेक दिवसांपासून संशोधक इथं संशोधन करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. त्यांच्या अभ्यासातून तलावाच्या तळाशी 18 मिलियन टन लिथियम असल्याचं स्पष्ट झालंय. सुरुवातीला या तलावात 4 मिलियन टनापेक्षा जास्त लिथियम होतं, जे एका ड्रिलिंग प्रोसेसच्या माध्यमातून शोधण्यात आलं. मात्र तलावाच्या तळाशी असलेलं लिथियम आधीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त निघालंय. तलावात इतकं लिथियम सापडलंय की यातून 382 मिलियन इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवणं शक्य होईल. यामुळं अमेरिका चीनला मागे टाकत केमिकल क्षेत्रातही पहिल्या क्रमांकावर येईल. लिथियम हा एक धातू आहे. कार, रिक्षा अशा इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर होतो. मोबाईल फोन, लॅपटॉप बॅटरी, सोलर पॅनेल, डिजिटल कॅमेरा, घड्याळं, क्रीडा उत्पादनं यामध्येही लिथियमचा वापर होतो. चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधून प्रामुख्यानं लिथियमचा पुरवठा होतो.
अमेरिकेत सापडलेला लिथियमचा साठा हा जगातील सगळ्यात मोठ्या लिथियम भांडारांपैकी एक आहे. यामुळे अमेरिका लिथियमच्या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर बनेल. चीनकडून याची आयात बंद होईल. तर काहींनी साल्टन तलावाला लिथियमचा सौदी अरब म्हटलंय. येत्या काळात लिथियमची किंमत चौपट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्याच्या हाती लिथियम तो कुबेर होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आणि आता बातमी आहे UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीमध्ये तयार होत असलेल्या मंदिराची. UAE मध्ये सर्वात मोठं हिंदू मंदिर बनवण्यात आलंय. येत्या फेब्रुवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. कसं आहे हे मंदिर, चला पाहूयात. UAEत सर्वात मोठं हिंदू मंदिर. मंदिरासाठी 700 कोटींचा खर्च. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. नव्या वर्षात भारतीयांसाठी 2 गुड न्यूज मिळणार आहेत. पहिली म्हणजे अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन आणि दुसरी बातमी म्हणजे UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील भव्य मंदिराच्या उद्घाटनाची. संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिलं हिंदू मंदिर बांधलं जात आहे. अबुधाबीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तब्बल 70,000 चौरस फुटांमध्ये बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या उभारणीसाठी एकूण 700 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात UAEला भेट देऊन या मंदिराचं उद्घाटन करू शकतात. पॅप्स म्हणजेच अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेमार्फत या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. याच संस्थेनं दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आणि अमेरिकेतील न्यू जर्सी इथं आशियाबाहेरचं सर्वात मोठं मंदिर बांधलंय. बॅप्सनं जगभरात 1100हून अधिक हिंदू मंदिरं बांधली आहेत. अबुधाबीमध्ये जवळपास 70,000 चौरस फुटात या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिराची उंची 108 फूट इतकी आहे. तर मंदिरात 40,000 घनमीटर संगमरवरी आणि 1,80,000 घनमीटर वाळूचा खडक वापरण्यात आलाय. मंदिरातील स्थापित मूर्ती भारतातील कारागिरांनी तयार केल्या आहेत. या मंदिराच्या निर्मितीसाठी 700 कोटींचा खर्च आला असून जवळपास 50,000हून अधिक लोकांनी योगदान दिलंय. मंदिर परिसरात मोठं गार्डन आणि लहान मुलांसाठी खेळाचं मैदानही असेल. या मंदिराचं उद्घाटन 15 फेब्रुवारी 2024ला होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे शेख देखील उपस्थित राहू शकतात. तसंच इतर अनेक सेलिब्रिटीजही हजर राहणार आहेत. अबुधाबीमध्ये 10 फेब्रुवारीपासून फेस्टिव्हल ऑफ हार्मनी सुरू होणार आहे, ज्यामध्ये भारतीय समुदायाचे लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे मंदिराचा उद्घाटन सोहळा भव्य दिव्य असेल हे वेगळं सांगायला नकोच. झी24 तास. चंद्राबद्दल सर्वांनाच कुतूहल आहे. याच कुतूहलापोटी अमेरिका, चीन, भारत, रशिया अशा सर्वच देशांनी चांद्र मोहिमांवर भर दिलाय. आता चंद्रावर रस्ते सुद्धा बनवले जाणार आहेत. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे. नेमकी काय आहे ही योजना, चला पाहूयात. चंद्रावर बनवले जाणार रस्ते. युरोपियन स्पेस एजन्सीचं नवं तंत्रज्ञान. चंद्राचा पृष्ठभाग होणार सपाट. भारतानं अलीकडे चंद्रावर प्रज्ञान रोव्हर पाठवून विक्रम रचला. त्यानंतर नासानंही विविध चंद्र मोहिमांची घोषणा केली आहे. चंद्रावर मानवी वसाहत बनवण्यासाठी नासामार्फत प्रयत्न केले जात आहेत. अशातच युरोपियन स्पेस एजन्सीनं मात्र आता चंद्रावर थेट रस्ते बनवण्याची मोहीमच आखली आहे. चंद्रावर गुळगुळीत रस्ते बनवण्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीमार्फत तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या या मोहिमेचं नाव आहे पेव्हर. पृथ्वीवरून पाठवण्यात आलेल्या लँडर किंवा रोव्हरच्या सॉफ्ट लँडिंगसाठी चंद्राचा पृष्ठभाग सपाट असणं गरजेचं आहे. त्यासाठी शक्तिशाली लेझरचा वापर करून चंद्राच्या धुळीनं भरलेल्या पृष्ठभागाला मजबूत आणि समतल बनवलं जाईल. त्यासाठी लेझर बीमचा वापर केला जाईल. त्यानंतर पृष्ठभागाला इंटरलॉक करण्यात येईल.
त्यामुळे चंद्रावर रस्ते आणि लँडिंग पॅड तयार होतील. जर ते तुटले तर त्यांची नव्यानं डागडुजीही करता येईल. चंद्राच्या मोठ्या भागात खड्डे आणि धूळ असून कोणत्याही मोहिमेसाठी ही बाब आव्हानात्मक असते. अपोलो मोहिमांमध्येही तिथल्या धुळीनं समस्या निर्माण केली होती. अपोलो 17च्या रोव्हरचं या धुळीनं मोठं नुकसान केलं होतं. त्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग समतल असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचसाठी युरोपियन स्पेस एजन्सीनं आता चंद्रावर रस्ते तयार करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास वैज्ञानिक जगतात नवी क्रांती ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. आता बियर पिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. तुम्ही जी बियर घेता त्याची चव बदलू शकते. इतकंच नाही तर ती महाग देखील होण्याची शक्यता आहे. बियरला अनोखी कडू चव देणाऱ्या युरोपियन हॉप्सचा दर्जा घसरत असल्याचं समोर आलंय. शास्त्रज्ञांच्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. बियर महागणार, चवही बदलणार. मद्यपींची झिंग उतरणार. ग्लोबल वॉर्मिंगमुळे बियरची गुणवत्ता घसरली. बऱ्याच मद्यपींची बियरला अधिक पसंती असते. बियरमुळे लवकर झिंग चढते असाही एक दावा केला जातो. मात्र याच बियरची चव बदलत असल्याची बातमी समोर आली आहे. एका अभ्यासानुसार बियरला अनोखी चव देणाऱ्या युरोपियन हॉप्सचा दर्जा घसरत असल्याचं समोर आलंय. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बियरलाही बसू लागलाय. त्यामुळे पुढील काही दिवसात तुम्हाला बियर खरेदी करताना खिसा जरा जास्तच रिकामा करावा लागेल. बियरची निर्मिती करताना त्यात पाणी, ईस्ट आणि माल्ट या व्यतिरिक्त हॉप्सचाही वापर केला जातो. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार काही प्रमुख हॉप उत्पादक क्षेत्रांमध्ये जवळपास 20% घसरण होतीये. झेक अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी ही घट हवामान बदलांमुळे झाल्याचं म्हटलंय. कोरोनानंतर बियरच्या किमतीत 13% वाढ झाली. तसंच उच्च आणि अधिक तीव्र तापमानामुळे हॉप्सच्या अल्फा बिटर ऍसिडमध्ये घट झाली असून याचा परिणाम बियरच्या चवीवर होत असल्याचंही शास्त्रज्ञांना आढळून आलंय. त्यामुळे तुमची आवडती बियर बेचव झाल्यास कंपनीला दोष देऊ नका. कदाचित हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असू शकतो. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपल्याला इतरही घडामोडी जाणून घ्यायच्यात, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. अमेरिकेत चक्रीवादळानं हाहाकार माजवला. या वादळात अनेक घरांची छपरं उडाली आहेत. जवळपास 70हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. रस्त्यावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांनाही या चक्रीवादळाचा फटका बसलाय. अमेरिकेच्या केंटकी भागाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. हे आतापर्यंतचं सर्वात विनाशकारी वादळ असल्याचं बोललं जातंय. माउंट अबूवर 0.0 तापमान नोंदवलं गेलंय. पहाटेच्या सुमारास कडाक्याची थंडी पडतीये. झाडांवर, वाहनांच्या विंडशील्डवर बर्फाचे थर साचलेले पाहायला मिळत आहेत. मैदानी भागात देखील धुकं जमा झालंय. अनेक ठिकाणी लोक थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवून बसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अमेरिकेतल्या अटलांटा परिसरात ड्रग्ज डीलर्सनं गोळीबार केला. या गोळीबारात 3 लोकांचा मृत्यू झालाय, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. ड्रग्ज डीलिंग वादाप्रकरणी 2 गटांमध्ये गोळीबार सुरू झाला आणि त्यामुळेच 3 जणांचा मृत्यू झालाय. गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध 3ऱ्या टप्प्यात पोहोचलंय. इस्रायलनं हमासचा समर्थक असलेल्या लेबेनॉनवर बॉम्ब हल्ले सुरूच ठेवलेत. लेबेनॉनच्या बिंड जबेल जिल्ह्यात हवाई हल्ले सुरूच आहेत. हमास इस्रायल युद्ध रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मतदान झालं. या बैठकीत भारतासह 153 देशांनी युद्धविरामाच्या बाजूने मतदान केलं, तर इस्रायल, अमेरिकेसह 23 देशांनी युद्धविरामाविरोधात मतदान केलंय. दुसरीकडे युद्ध थांबवणार नाही अशी ठाम भूमिका इस्रायलचे प्रमुख बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूचे लोक मारले जात आहेत. अशातच तुर्कस्तानच्या एका खासदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तुर्कीचे खासदार जाहीर सभेत इस्रायलला शिव्याशाप देत होते. त्यावेळी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सभेत गोंधळ झाला. हसन बिट मेज असं या खासदाराचं नाव आहे. हसन यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इलॉन मस्कच्या मालकीच्या टेस्ला कंपनी ही गेल्या कित्येक वर्षांपासून ऑप्टिमस रोबोटवर काम करते. आता त्यांनी ऑप्टिमस रोबोटचं नवीन व्हर्जन सादर केलंय. या रोबोटचा व्हिडिओ इलॉन मस्कनं आपल्या एक्स हँडलवरून शेअर केलाय. या व्हिडिओत ऑप्टिमस रोबोट चक्क नाचताना दिसतोय. चांद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेनंतर आता भारतानं चंद्राच्या संशोधनासाठी पुढचं पाऊल टाकण्याचं ठरवलंय. चंद्राच्या पृष्ठभागावरील दगडांचे नमुने अभ्यासासाठी पृथ्वीवर आणण्याचा इस्रोचा विचार आहे. ही मोहीम येत्या 4 वर्षांच्या आत पार पाडण्याचं ध्येय इस्रोनं ठेवलंय. विकासाचा ध्यास म्हणजे